आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरच्या अडचणी वाढणार, चौकशीसाठी उपस्थित राहण्याच्या सूचना असतानाही पूजा गैरहजर, विभागीय आयुक्तालयामध्ये चौकशीवेळी पूजाच्या वडिलांची उपस्थिती। युनिकॉन्टिनेंटल हॉटेल जवळ तरुण तरुणींची पोस्टरबाजी, सेव्ह हॅबिटॅटचे पोस्टर हातात घेऊन लक्ष वेधलं, हॅबिटॅट स्टुडिओ तोडफोडी विरोधात पोस्टरबाजी। छावा चित्रपटाचं संसदेमध्ये होणारं स्क्रीनिंग लांबणीवर, 27 तारखेला संसदेमध्ये स्क्रीनिंग लांबणीवर पडलं, तर पंतप्रधानांसह सर्वच खासदार हा चित्रपट पाहण्यासाठी उपस्थित राहणार आहेत। नोंदणीकृत बांधकाम कामगारांना वयाची 60 वर्ष पूर्ण निवृत्ती वेतन मिळणार, कामगारांना दरवर्षी 12,000 निवृत्ती वेतन मिळणार, कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची विधानसभेत घोषणा। कोकण रेल्वेवर खेड स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटली, गेल्या काही तासापासून कोकण रेल्वेची वाहतूक ठप्पच। आश्रमशाळेवरील मयत शिक्षक धनंजय नागरगोजेंच्या न्यायासाठी शिक्षकांचं उपोषण, नागरगोजेंची संस्थाचालक विक्रम मुंडेंच्या कृष्णा अर्बन बँकेसमोर गळफास घेत आत्महत्या। खेलो इंडिया पॅरा स्पर्धेमध्ये महाराष्ट्राची 23 पदकांची लयलूट, महाराष्ट्राला 10 सुवर्ण, 6 रौप्य आणि 7 कांस्य पदकं मिळाली। मराठवाड्यामध्ये 24 तासात 2 ते 3 शेतकरी जीवन संपवत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर, गेल्या 60 दिवसांमध्ये तब्बल 161 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, 161 पैकी 30 शेतकरी कुटुंबीय मदतीसाठी पात्र। आरोपी खोक्याचा कारागृहात जाण्याआधी जेवण करतानाचा व्हिडिओ व्हायरल, खोक्यासोबत त्याचा मित्रपरिवार, पोलीसही दिसतात। खोक्या भोसलेला कारागृहाबाहेर जेवण देणारे 2 पोलीस निलंबित।